पुण्यात सध्या जमिनींचे भाव गगनाला भिडले हे आपल्याला सुद्धा माहिती आहे। पण याच जमिनींच्या जोरावर स्वतःचं साम्राज्य उभं करू पाहणाऱ्यांना आता पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जबरदस्त दणका दिला। काय विषय आहे तर विषय असा आहे की सरकारी नियम आणि अटी धाब्यावर बसून अनेक जण भाडे तत्वावर घेतलेल्या जमिनींवर आपली मनमानी कारभार करत होते। कुणी देवस्थानाची जमीन लाटली तर कुणी आदिवासींच्या जमिनीवर डोळा ठेवला। पण आता प्रशासनाने ॲक्शन मोडवर येत या सगळ्या प्रकरणाला चांगला चाप लावला। पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात सध्या या सगळ्या कारवाईची मोठी चर्चा रंगली आहे। तपासात असं समोर आलंय की तब्बल 360 प्रकरणांमध्ये अटींचा भंग झालाय आणि यामध्ये आता पुणे पिंपरी चिंचवड परिसरातली देवस्थान, वतन आणि आदिवासींच्या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असल्याचं पाहायला मिळालं। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे तपासणी झाली आणि आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला। आतापर्यंत या सगळ्यामध्ये जवळपास 15 जमिनी थेट जप्त करून त्या पुन्हा एकदा सरकारने ताब्यात घेतल्यात। यासोबतच आता पुढील 6 महत्त्वाचे प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी राज्य सरकारकडे धाडले आणि येत्या महिनाभरात आणखी 300हून अधिक प्रकरणावर अशाच पद्धतीने मोठा निकाल सुद्धा लागणार आहे। या संपूर्ण कारवाईबाबत नेमकी काय अधिकची माहिती आहे आणि भविष्यातील नियोजनाबद्दल काय अधिकची माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पुण्यामध्ये वेगवेगळे जागाचे आहे, काही हवेलीचे आहे, काही जुन्नरचे आहे, काही पुणे शहरचे आहे, वेगवेगळे ठिकाणीचे आहे। एकंदरीत अजून काही जमीन जे आहेत ते आम्ही शासन जमा करणार आहोत आणि त्याच्याबद्दलची नोटीस आणि बाकी गोष्टी झालेली आहे। सरासरी 240 ठिकाणी शर्तभंग झाला होता। आम्ही 2200ची पेक्षा जास्त जमीन तपास केली होती त्याच्यापैकी आणि त्याच्या शर्तभंगाची कारवाई म्हणजे शासन जमा करणे किंवा नियमाकुल करणे त्याची चालू केलेली आहे आणि त्यापैकी आम्ही 15 जमीन जे आहे ते शर्तभंग म्हणून जमा केलेली आहे। ज्या 360 जमिनींचा शर्तभंग आढळला आहे त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे अटींचे उल्लंघन झाले? 360 नसून ते 240 आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळे आहे। काही ठिकाणी ज्या गोष्टीसाठी आम्ही वापर करण्याकरिता दिला होता ते वापर करण्याकरिता त्याने दुसरा वापर चालू केला आहे, अशा प्रकारची शर्तभंग आहे। काही ठिकाणी ज्या वापरासाठी आम्ही दिला होता तर त्याने कालावधीच्या आत त्याचा वापर केलेला नाही आहे आणि ते कालावधी संपलेली आहे, तर तशा प्रकारचे आहे। तर असे वेगवेगळे प्रकारचे काही ठिकाणी जे आहे त्याने परस्पर जमीन दुसऱ्याला विकलेली आहे मान्यता न घेता। तर असे 2-3 प्रकारचे शर्तभंग आहे ज्याच्या आधारावर आम्ही कारवाई केली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड देवस्थान आदिवासी जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणानंतर काही बड्या बिल्डरचा किंवा राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचा तपासात निष्पन्न झाले आहे। हे शर्तभंगचे बद्दल म्हणतो की दुसरा विषय आहे? पिंपरी चिंचवड आणि देवस्थान आणि आदिवासी जमिनीचा ज्या बेकायदेशीर हस्तांतर तर काही बड्या बिल्डरांचं नाव आहे का त्याच्यात की याच्याबद्दलचं मला माहिती नाही आहे आणि हे विषय शर्तभंगशी रिलेटेड पण नाही आहे। या जमिनी आता शासनाच्या ताब्यात आल्या आहेत, त्यांचा भविष्यात वापर कसा करणार आहे? ते शासकीय कामासाठी पब्लिक पर्पजसाठी त्याचा वापर करणार। उर्वरित 300 प्रकरणाचा निर्णय पुढील काही महिन्यात अपेक्षित आहे असल्यास आपण आता 1 महिन्यामध्ये वगैरे असं 240 आहे, त्याचे आदेश काढणे चालू केलेले आहे। महिनाभरामध्ये सर्वांचे आदेश निघून जातील। राज्य शासनाकडे पाठवलेले 6 प्रस्तावांचे स्वरूप काय आहे आणि त्यावर अंतिम निर्णय कधीपर्यंत? त्याच्यामध्ये काही प्रकल्प जे आहेत, काही जमीन असे आहे जे नियमाकुल होऊ शकतो, तर तसे प्रपोजल आम्ही शासनाकडे पाठवलेले आहे। त्याच्यामध्ये शासनाचे निर्देशाप्रमाणे पुढची कारवाई केली जाते। आणि अशा प्रकारच्या जमिनी बळकावणाऱ्यांवरती केवळ फक्त जप्तीची कारवाई होणार आहे की त्यांच्यावर फौजदारीचा? शासकीय नियमाप्रमाणे जप्तीची कारवाई होणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे।